अध्याय 23वा. सुरुवातीला आपल्याला या 23व्या अध्यायामध्ये भगवंताने उद्धवाला एका कंजूस ब्राह्मणाची कथा सांगितली आणि ते सांगण्याचं तात्पर्य काय होतं की तो ब्राह्मण होता कंजूस, पण भगवंताची त्याच्यावर कृपा झाली आणि अत्यंत श्रीमंत ब्राह्मण होता. पण अशा अत्यंत श्रीमंत ब्राह्मणाला भगवंताने काय करून टाकलं, अनेक त्याच्यावर संकट आणली आणि त्याला देव बनवला व भगवंत बनवला. तसं ज्या माणसावर अनेक संकट येतात, अनेक संकटातून मन दुखावलं जातं आणि एकदा का माणसाला दुःख झाल्यानंतर त्या दुःखाला सगळ्यात महत्त्वाचं कारण मनच असतो आणि त्या मनाला सम करणं, कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाला मनाला सम करणं म्हणजे सारखं करणं. सुख दुःख समम कृत्वम लाभा लाभो जया जयो. सुख आलं तरी पण मन माणसाचं दुःखी व्हायला नाही पाहिजे आणि कितीही दुःख झालं तरी पण त्या दुःखाला आपण सामोरं जाऊन जराही मनाला विचलित करता कामा नये. आणि त्यासाठी एखाद्या माणसावर अनेक संकट आली आणि तो संकट झेलत गेल्यानंतर मग त्याला भगवंताची परीक्षा येईल. भगवंतानी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. कोणाची? ह्या कंजूस ब्राह्मणाची. आणि तो त्याच्या परीक्षेला उतरला. बघा, नंतर त्याची अशी अवस्था झालेली आहे का त्याचं घरदार गेलेलं आहे, बायको मुलं सगळं गेलेलं आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर त्यांनी मनाला शिकवणूक दिलेली आहे की जे काय केलं ते भगवंतानी केलं, आपण केलेलं नाही. एवढा मोठा मी श्रीमंत माणूस होतो आणि माझ्यावर अशी अनेक संकट आली आणि संकट येऊन देखील त्याच्या मनाकडे कोणत्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही. निरीच्छ झाला तो. आणि तीच कथा पुढे भगवंताने उद्धवाला, आता आपल्याला या अध्याय 47 का 48 आहे ना आपला, वा अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक 47 वर आपण आलो आहे आता. 48 आणि ह्या 48व्या श्लोकामधील ओवी क्रमांक आहे 678. इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. भगवंताने उद्धवाला जे काही ह्या एकनाथी भागवतामधून जे काही सांगितलं ती कथा पूर्वी झालेली आहे. भगवंत आहे तो, कुठलीही कथा तो सांगू शकतो. कारण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहे, मी जे काळे जे होऊन अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. अरे अर्जुना, ज्या काळामध्ये जो मी अवतार घेतला त्या अवतारामध्ये ज्या लीला झालेल्या आहेत त्या सगळ्या लीला मला माहीत आहेत, पण तुला आठवत नाही कारण मी भगवंत आहे. मी जे अवसरे जे काळे जे होऊन अवसरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. अर्जुना, मला सगळं आठवतं. आणि म्हणून भगवंतांनी सगळ्या स्वतः ह्या कथा सांगितलेल्या आहेत. कुठल्या काळामध्ये कुठल्या वेळेला कोण राजा होता, त्याची राणी काय होती, या सगळ्या कथा भगवंतांनी प्रत्यक्ष स्वमुखातून सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून गीता सगळ्यात श्रेष्ठ आहे. आपला धर्मग्रंथ का ठरला तर भगवंतांनी स्वतःच्या मुखातूनही सगळं काही सांगितलेलं आहे गीता. आणि म्हणून गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे. भगवंत प्रत्यक्ष आल्याने त्यांनी ह्या कथा सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वरी, गीता, एकनाथी भागवत
हे सगळे ग्रंथ श्रेष्ठ का ठरले? भगवंतांनी स्वतःच्या मुखातून सांगितलेलं आहे. लिहिले की नाही? अर्जुनाचे ने व्याजे, गीता प्रकाशली श्रीराजे, संसार एवढे थोर ओझे, फेडिले जगाचे. म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने सर्व जगाला ह्या गीतेचं ज्ञान, सर्व जगाला गीतेचं ज्ञान दिलेलं आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने अर्जुनाला निमित्त केलं आहे. आणि या एकनाथी भागवतामध्ये उद्धवाला निमित्त केलेलं आहे. आणि म्हणून हे ग्रंथ फारच महत्त्वाचे आपल्यासाठी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष ज्ञानोबासारखे, नाथ बाबांसारखे, जनाबाईसारखे, तुकोबाऱ्यासारखे, नामदेवासारखे, सेना न्हावीसारखे, चोखोबाऱ्यासारखे अनेक संत आले आणि त्या संतांनी हे ज्ञान प्रकाशित केलेलं आहे. म्हणून संततेची देव, संततेची देव. निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत, पण संतच देव आहेत. पण या संतांचं ज्ञान घेण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा जाचकाठी दिलेल्या आहेत. आणि त्या जाचकाठींचं पालन केलं तरच हे ज्ञान प्रकाशित होईल. ज्ञान प्रकाशित कधी होते? आपलं अंतःकरण शुद्ध झालं तर आपल्याला हे ज्ञान शुद्ध आहे. ज्ञान कसं आहे? ज्ञान शुद्ध आहे आणि आपलं अंतःकरण मलिन आहे. जमेल का? आणि म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी नाम हे साधन दिलेलं आहे. आणि ते साधन कोणी वापरत नाही. वाटेल ते मंत्र काय करतात? लोक जपत बसतात आणि त्याच्याने अंतःकरण शुद्ध होत नाही. आणि म्हणून बरेचसे लोक या एकनाथी भागवताला 2दा-3दा वाचून पण कळत नाही. का कळत नाही? ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी काय, एक माणूस मला भेटला, पण 3 वेळा ज्ञानेश्वरी वाचली, पण मला काही कळालीच नाही. आता मला सांगा कशी कळेल? ज्ञानचक्षुष नाही आपल्याकडे. ज्ञानाचा ज्ञानस्वरूप अवस्थाच नाही आपल्याकडे. भगवंताचा तिसरा डोळा उघडलेलाच नाही. तर आपल्याला हे ज्ञान कसं कळेल? म्हणून जे जे काय चाललेलं आहे त्या जगामध्ये हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे. जोपर्यंत आपण स्वयंप्रकाशित नाही, आपण स्वयंप्रकाशित व्हायला पाहिजे. प्रकाश स्वरूप आपल्या आतमध्ये, ज्ञानाची ज्योत आपल्या आतमध्ये आहे. आणि ती जोपर्यंत प्रज्वलित होत नाही, प्रज्वलित करणारा श्रीगुरु जीवनात येत नाही, तोपर्यंत हे ज्ञान कळणार नाही. जे काय चाललंय बाहेर ते सगळं पोरखेल आहे. हो, कोणाकोणाला आम्ही सांगणार? म्हणून तुकोबाऱ्या काय सांगतात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलली गे ऋषी साच भाव वर्ताव या, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. काय सांगतात? सगळे जग संतांचा मार्ग सोडून भलत्याच मार्गाला चालल्यात. आता आम्ही काय करणार? खा प्या परमार्थ होईल का? मला सांगा. सगळे विषय भोगून परमार्थ होईल का? आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, म्हणजे आमचा अवतारच त्यासाठी आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. असं तुकोबाऱ्या सांगतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, म्हणजे पाखंड लोकांनी आपली मतं वाढवून ठेवलेली आहेत. पाखंडी लोकांनी काय करून ठेवलंय? आपले विचार लोकांसमोर त्यांनी काय केलेले आहेत? लोकांना अडकून ठेवलेत आपल्या विचारांनी. आणि ते बाहेर काढण्यासाठी संतांचं यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे धर्मावर ग्लानी आणण्याचं काम ह्याच लोकांनी केलेलं आहे. पाखंडी लोकांनी. या आमच्याकडे बसा, खा प्या, परमार्थ होणार नाही. आपलंच अंतःकरण मलिन नाही तर आपल्याला जे शस्त्र दिलेलं आहे कलियुगामध्ये, ते शस्त्र आपल्याला चालवता यायला पाहिजे. आणि ते शस्त्रच नसेल आपल्याकडं तर आपल्याला युद्ध हरावं लागेल. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे
हरिनामाचे शस्त्र बघा, हरिनाम हेच शस्त्र आहे, जेने यमकुळगोत्र वर्जिले, म्हणजे यमाच्या बंधनातून मुक्त करणारं शस्त्र आहे. हरिनामाचं शस्त्र आहे ना, तो शस्त्र कोणी देत नाही आणि त्या शस्त्राला किंमत आहे. आणि तो शस्त्र आपल्याला श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा ह्यांनी आपल्या हातात दिलं आणि म्हणून आपल्याला युद्ध जिंकता आलं. 100%. एखादा माणूस युद्धाला गेला आणि समोरच्या सेनाकडे, समोरच्या पक्षाकडे सगळे शस्त्र अस्त्र सगळे आहेत आणि आपण रिकाम्या हाताने गेलो, ठेवतील का आपल्याला ते? तसं कलियुगामध्ये हे विषय प्रबल झालेले आहेत आणि या विषयांना आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला नामरूपी शस्त्र पाहिजे आणि त्या शस्त्रानेच आपल्याला या विषयांचं, त्या अहंकाराचं, त्या त्रिगुणांचं खंडन करता येतो आणि आपला अंतःकरण शुद्ध झाला की स्वयंभू परमात्मा आपल्या आतच आहे. कुठे लांब जायची गरज नाही, कुठेच लांब जायची गरज नाही. परमात्मा आपल्या आतच आहे आणि आपण त्याला कुठे शोधतो? भिंतीवर, तीर्थाला, मंदिरात जाऊ नये का? पहिली पायरी आहे. आपण आता एकनाथी भागवत आणि अध्याय 23 श्लोक क्रमांक 48 आणि ओवी क्रमांक आहे 678. मन ब्रह्मदिगांच्या रची कोडी, मन ब्रह्मांडे घडी मोडी, मन निज कल्पना ककाडी, नाचवी धांदडी त्रैलोक्या. बघा, मन काय करतो? तिन्ही लोकांना नाचवतो, एवढी मनाची शक्ती आहे. मन एवं मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय, बंधय विषयासंगे आणि मुक्तय निर्विषय स्मृतम. मनच काय करतो? माणसाला विषयामध्ये अडकवतो आणि मनच माणसाला विषयामधून बाजूला काढून परब्रह्म तत्वाशी एकरूप करतो. एकच मनाचे दोन काम आहेत. एक मन खाली घेऊन जातो आणि एक मन उच्च लेवलला घेऊन जातो माणसाला. खाली म्हणजे अधोगतीला हो, आणि उच्च म्हणजे भगवत प्राप्ती. बघा, दोन मन आहेत माणसाला, एक अंतर्मन आहे आणि एक बाहेरमन आहे. अंतर्मनामध्ये गेल्यानंतर, अंतर्मुख झाल्यानंतर तुम्ही तुमच्याच परमात्मा तत्वाशी, परमात्म्याशी, भगवंताशी एकरूप होता आणि एकदा का भगवंताशी एकरूप झालं की तुम्हाला आपोआपच स्वयंभू तुमच्याकडे असलेलं परमात्मा स्वरूप आपोआपच प्रगट होतो. कुठे लांब जायची गरज नाही आणि त्याच्यासाठी शास्त्र लिहिली आहेत. मन ब्रह्मादिकांच्या रची कोडी. बघा काय करतात की कोट्यावधी ब्रह्मांना मन निर्माण करतो. काय करतो? एका सेकंदामध्ये, एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी तोची एक. नाथ महाराज आपल्याला त्यांच्या त्या हरिपाठातून सांगतात, एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी. एका तासामध्ये कोटी वेळा मन काय करतो? सृष्टी रचतो. आता तुम्ही बघा, तुम्ही प्रवचन ऐकता माझा, पण एकीकडे तुमचं मन दुसरीकडे चालू आहे. संसारातल्या गोष्टी, हे करायचं ते करायचं काहीतरी असतील आपल्या मनामध्ये. कितीतरी वेळा आपण काय करतो? ते सगळ्या रचना तयार करतो कल्पनेने आणि ताबडतोब एका सेकंदामध्ये मोडून टाकतो. असे कितीतरी वेळा आपण कल्पना करतो आणि कितीतरी वेळा आपण आपले स्वप्न मोडून टाकतो. एका दिवसामध्ये कितीतरी विचार माणसाकडे येत असतील आणि अनेक मनोरे रचून नंतर काय करतो? मनच काय करतो? नंतर ते मनोरे एका सेकंदामध्ये मोडून टाकतो. मनोरे रचायला वेळ जातो. कल्पनेची बरं का, कल्पना सगळं कल्पनाच करते.
आणि म्हणून हीच कल्पना संतांनी काय केलेली आहे, कल्पनेचे बरे जे मोहरताच मोहरे स्वरूपी घालताच होय निर्विकल्पी समाधी. काय सांगतात, कल्पनेचे बरे समर्थ रामदास सांगतात, जी मोहरताच मोहरे जिकडे नेल तिकडे ती जाते, पण स्वरूपी घालताच होय निर्विकल्प समाधी. आपल्या आत्मस्वरूपाशी ती कल्पना एकरूप झाली, आत्मस्वरूप म्हणजे आपणच परब्रह्म आहोत असा तुमचा ठाम मत झाला, तर तुम्हाला समाधी लागते. म्हणजे मनाचंच कार्य की नाही बघा. मनच काय करतो, विषय भोगाकडे धावतो, आणि मनच काय करतो, भगवंताची पूजा करतो. मनच माणसाला विषयांमध्ये ढकलतो आणि विषयांच्या मागे धावायला लावतो. आणि एकदा का तसा गुरु मिळाला आपल्याला आणि त्याने मनाची गती थांबवली, शस्त्र दिलं मनाला थांबवण्याचं नाम, आणि जर तुमचं मन जागेवर स्थिर झालं, जैसा निर्वातीचा दीपू नेहमी जे सर्वथा कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, जैसा का निर्वातीचा दीपू नेहमी जे सर्वथा कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. योगाने युक्त व्हायला पाहिजे. जसा आपल्या घरातला दिवा आहे, तो दिवा जर हल्ला हवेने तर आपल्याला वाचन करता येत नाही, घरातली कामं करता येत नाही, काहीच करता येत नाही. पण तोच जर स्थिर राहिला तर घरातल्या स्त्रिया, जेवढी घरामध्ये माणसं आहेत तेवढं त्यांचं वाचन, त्यांचं काम सगळं काय व्यवस्थित चालतो. तसं आपलं मन जर स्थिर झाला, योगयुक्त म्हणजे भगवंताची आराधना करता करता आपण स्थिर झालो, तर स्थितप्रज्ञ झालो, तर भगवंताची प्राप्ती ताबडतोब आहे. ताबडतोब तिथल्या तिथेच आहे, कुठं लांब जायची गरज नाही. एवढा सोपा परमार्थ करून ठेवलेला आहे. संतांनी वर्माचं लिहून ठेवलं आहे, आणि वर्माचं कोणी व्यासपीठावरून सांगत नाही. हेच तर दुःख नाही ना, वर्माचं सांगायला पाहिजे. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. बघा, दोन्ही सारखे वाटतात माणसाला, पण वर्म जाणे तो पारखी, वर्माचं सांगणारा तो पारखी आहे. मन ब्रह्मांडी कांच्या रची कोडी, मन ब्रह्मांडी घडीमोडी. बघा, ब्रह्मांडाला तयार करतो. म्हणून मी काल सांगितलं तुम्हाला की भगवंताने आपल्या संकल्पातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. भगवंत एकटाच होता, आणि त्याने काय केलं, एकोहम बहुश्याम, आणि त्याने एक असल्यामुळे कोणीतरी आपल्याला पाहिजे याच्यासाठी त्याने मायेची निर्मिती केली, आणि मायेची निर्मिती केल्यामुळे भगवंताला एकोहम बहुश्याम बहुरूपाने तो नटलेला आहे. सगळं त्याने रचना केलेली आहे. सगळे जेवढे चराचर आहे त्या चराचराची निर्मिती भगवंताने केली, आणि तोच काय झालाय, तोच भगवंतच आपल्याला खेळवतो. प्रत्येक वस्तूमध्ये तो भरलेला आहे. प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत भरलेला आहे, आणि तोच सगळं घडवतो, मोडवतो. म्हणजे निर्माण करणं आणि त्यांना चालवणं आणि त्यांचा सहकार करणं, या सगळ्या गोष्टी एका भगवंताकडे आहेत. म्हणून भगवंत एकच आहे. मिया निर्मिल्या प्रकृती होय चराचराचे संबुद्धी, म्हणून मी हेतू उपपत्ती घड्या. ज्ञानोबा सांगतात 9व्या अध्यायामध्ये, मिया अधिष्ठिलिया प्रकृती. मी उंदराचं अधिष्ठान धारण केलं तर उंदीर तयार होतो, मांजराचं केलं तर मांजर तयार होतो, हत्तीचं केलं तर हत्ती तयार होतो, गवताचं गवत तयार होतो. सगळं अधिष्ठान भगवंताचं आहे. दगडाचं अधिष्ठान केलं तर दगड तयार होतो. म्हणजे सगळा करणारा भगवंत आहे, आणि आपण उगाचच डामडोल मिरवतो ज्ञानाबद्दल. सगळं तूच आहे, सगळीकडे भरलेलं आहे. पण त्याची जाणीव आपल्याला होण्यासाठी काय करायला पाहिजे, भगवंताचं भजन करायला पाहिजे. त्याशिवाय होत नाही. मन
निज कल्पना ककाडी नाचवी धांदली तरी. व तिन्ही लोकांना काय करतो, तिन्ही भुवनांना तोच चालवतो भगवंत. कारण त्यांनी तिन्ही भुवनं त्यांनी एका संकल्पातून निर्माण केलेली आहेत. भगवंतानी संकल्प घेतला आणि तिन्ही लोकांना तयार केले आणि तिन्ही लोकांना चालवणारा तोच आहे. मन कलिकाला ते छळी, मन प्रलया नळा ते गिळे, मन बलिया माझी अतिबळी, मना त्या आकळे ऐसा काओ न. बघा काय सांगतात, मन बलिया त्या आकळी ऐसा. मनाला आकळणार करणारा कोणी जगामध्ये? देवांनाही तो आवरता येत नाही. देवांना पण त्या मनाने फसवलेलं आहे. उदाहरण दिलं तुम्हाला, इंद्राचं दिलं, चंद्राचं दिलं. देवांनाही तो काय करतो, मन ताबडतोब अडकवतो आपल्यामध्ये. कलिकालाला पण भीत नाही मन, एवढं मनाचं काय आहे, वर्चस्व आहे. म्हणून मन कलिकाला ते छळी. बघा कलिकालाला पण ऐकत नाही. मन प्रलयाग्नी निळी गिळी, प्रलयाग्नी आला तरी पण त्याला गिळून टाकेल. मन बलिया माझी अतिबळी, सगळ्यात श्रेष्ठ मन आहे. बघा ना, मनाची तुम्हीच विचार करा. जन्माला आल्यापासून आपण मरेपर्यंत आपल्याकडे किती संकल्प विकल्प झाले याची नोंद असेल का कोणाकडे? अनेक प्रकारचे जेवढी माणसं आहे, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत. आणि या सगळ्या संकल्पनेमधूनच निर्माण होतात. तुमच्या आमच्या संकल्पना थांबल्या तर तुमचा आमचा जन्ममरणाचा फेरा चुकला. जोपर्यंत संकल्प विकल्प चालू आहेत तोपर्यंत आपल्याला जन्माला येणं मरणं हे चालूच राहणार आहे. कारण मनच खोटे आहे. समर्थ सांगतात, संकल्प विकल्पाची सृष्टी झाली या मनाची या पोटी, ते मनच मिथ्या शेवटी साक्षी कवनो. मन खोटा आहे सांगतात समर्थ. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची या पोटी, ते मनच मिथ्या शेवटी साक्षी कवनो. कोण साक्षी आहे? मनाने जे काय केलं त्याला साक्षी कोण आहे का? जे काय आपल्याकडनं होतं, संकल्प आपल्याकडनं होतात, ते परत जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, अशा परिस्थितीनं माणूस काय करतो, प्रत्येक जीव आपल्याच हातातून परत जन्माला येणं आणि मरणं, जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि तो मन काय करतो, आपल्याला मन काय करतो, प्रत्येकाला त्रास देतो. देवांनाही त्यांनी त्रास दिलेला आहे. आणि हा जो भिक्षुक आहे, हा कोण आहे? भिक्षुगीत जो लिहिलेला आहे भगवंताने, भिक्षुगीत सांगितलेलं याच्यामध्ये 23व्या अध्यायामध्ये. त्यामध्ये तो जो ब्राह्मण आहे, कंजूस ब्राह्मण, त्या कंजूस ब्राह्मणाच्या वरूनच ही सर्व कथेची रचना झालेली बरं का. भगवंताने बरोबर जिथल्या तिथे आणलेलं आहे सगळं ज्ञान. आणि तो कंजूस ब्राह्मणच सांगतो आपल्याला हे ज्ञान, कारण त्याने हे सगळं भोगलेलं आहे. त्या कंजूस ब्राह्मणाने हे ज्ञान संपूर्ण त्याने काय केलेलं आहे, स्वतःच्या मनाला तेवढ्या व्यथा भोगून तो बाहेर येऊन तो आपल्याला सांगतो. आणि म्हणून त्याची कथा भगवंताने भिक्षुगीत म्हणून प्रसिद्ध केलेली आहे एकनाथी भागवतामध्ये, या 11व्या स्कंदामध्ये. मन देवांशी दुर्धर, देवांची पण काय करतो, धांदल उडून टाकतो. मन भयंकर बघा, सगळ्यात काय भयंकर कोण आहे, तर मन आहे माणसाचं. बघा तुम्ही पण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत झोपलो तरी पण आपल्याला काय करतो, तो स्वप्न पाडतो. तो मनच काय करतो, स्वप्न पाडतो. वेगळ्या प्रकारचे विचित्र अगदी स्वप्न पाडतो आपल्याला आणि घाबरून टाकतो. म्हणजे सगळा खेळ हा मनाचाच आहे. सगळा खेळ कोणाचा आहे, मनाचा आहे. आणि त्याची प्रत्येकाने ह्या 23व्या अध्यायाची नोंद घेऊन ठेवा बरं का. नोंद घेऊन ठेवा. कारण काय, हे आपल्याला नाथबाबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की सगळं करणारं मनच आहे. मन देवांशी दुर्धर, मन भयंकर
मने आकलेले हरिहर मनासमोर कोण राहे. बघा, मनासमोर कोणी टिकत नाही. आणि म्हणून लिहिले हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकलिक. बघा, त्यांचा पण नाश होणार आहे. सदा सर्वदा अविनाश सद्गुरुपद. सद्गुरुपदाला जाणं. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकलिक. त्यांचा पण नाश होणार सांगतात. सदा सर्वदा अविनाश सद्गुरुपद. म्हणून आपण सद्गुरूच्या पायावरतीच लोटांगण घातलं पाहिजे. मन गुरुकृपेची अंदनी दासी. ते सदा भीतसे सद्गुरुशी. ते ठेविता सद्गुरु चरणापाशी. देई संतोष साधका. बघा, साधकांना संतोष देणारा एकच मन आहे. आणि ते मन आपण गुरूंच्या चरणावर ठेवलं. जसं रामाने प्रत्यक्ष भगवंताने वसिष्ठांच्या चरणावर ठेवलं, जसं भगवान श्रीकृष्णाने संदीपन ऋषींच्या डोक्यावर पायावर आपलं डोकं ठेवलं, जसं बाबाजी चैतन्याच्या पायावर तुकारामाने डोकं ठेवलं, जसं ज्ञानोबाराने निवृत्तीनाथांच्या पायावर आपलं डोकं ठेवलं आणि त्यांच्या चरणावर सातत्याने राहून काय केलं, मनाला स्थिर केलं. आणि म्हणून इथं नाथबाबा आपल्याला सांगतात की मन गुरुकृपेची अंधनी दासी. गुरुची कृपा, आपण जर श्रीगुरूंच्या चरणाची दास्य भक्ती केली आणि गुरूंची कृपा झाली तरच मन आपल्याला आवरता येतो, अन्यथा नाही. म्हणून रामाशी राम ठाऊक असता का शरण जाता वसिष्ठा. रामाला पण माहित ना आपण भगवंत आहोत, म्हणून वसिष्ठांना शरण गेला. लक्षात घ्या, काय काय गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या आपल्यासाठी आहेत. आणि आपण काय करायला पाहिजे, गुरुकृपा. गुरुकृपा असेल तरच. मने आखलेले हरिहर मनासमोर कोण राहे, मनासमोर कोण टिकत नाही. म्हणून नाथबाबा सांगतात मनाचा अनिवार्य मार. अनिवार्य म्हणजे एकाच जन्मात नाही, अनेक जन्मामध्ये. एकदा का आपण कल्पनेच्या दुनियामध्ये गेलो आणि आपली कल्पना वाढत गेली आणि अंतकाली आपली कल्पना वाढत गेली आणि आपल्याला कल्पनेतून जर भोगांचा आपली इच्छा झाली तर परत आपल्याला अधोगतीला जावं लागेल. अनिवार्य म्हणजे जन्माला येणं मरणं, जन्माला येणं आणि मरणं. हा फेरा आपल्याला काय करतो, मनच काय करतो, जन्माला घालतो. आपल्याला अनेक प्रकारचे भोग भोगण्याची इच्छा माणसाची झाली तर परत जन्माला यावं लागतं. आणि कोणतेच भोग नसतील आपल्याकडे तर आपल्याला परब्रह्म स्वरूपाची कुठल्याच आपल्या इच्छा नसतील, कुठल्याच कल्पना आपल्याकडे नसतील. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना हीच अविद्या आहे. म्हणून माणूस जीव भावावर काय येतो, कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना हीच अविद्या आहे. आणि आपल्याकडं जोपर्यंत कल्पना चालू आहे तोपर्यंत आपल्याकडं अज्ञानच आहे असं चालायचं समजायचं. जोपर्यंत आपण स्थितप्रज्ञ अवस्थेला जात नाही, स्थिर होत नाही, शांत होत नाही, मनाची धाव आपली थांबत नाही, तोपर्यंत मनाच्या पलीकडे परब्रह्माची प्राप्ती आहे. मनाला जी चालवणारी जी शक्ती आहे ती परब्रह्माची प्राप्ती, ती परब्रह्माची शक्ती आहे. आणि ती शक्ती काय करते, प्रत्येक जीवाला चालवते. पण त्या शक्तीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला युक्ती काय आहे तर धरावे संतांचे पाय. म्हणून धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठाउठी. हो, दैन्य आपलं निघून जाईल, पण संतांच्या पायाचं दर्शन झाल्या आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून संत तसे पाहिजे. कोणालाही संत म्हणू नका, नाही तर आपली फजिती होईल.
कारण संत दर्शने थोर लाभ, पद्मनाभ जोडियेला. संतांचं दर्शन झाल्या झाल्या, संतांच्या पायावर आपलं डोकं ठेवल्या, संतांनी आपल्या डोक्यावर हात ठेवल्या आपलं पद्मनाभ जोडलं जातं आणि आपलं ओरिजिनल जे आईच्या पिंडामध्ये जे भजन चालू होतं ते भजन आपोआप चालू होतं. पण ज्या साधकांना नाम देणारे सद्गुरू भेटून देखील त्याने अगोदर जे काय आपल्या मनाने मिळवलेलं आहे लोकांकडनं किंवा एखाद्या अनामी गुरुकडनं ते टाकत नाही. पाठी कोरी नाही त्यांची भरलेली आहे. मागचा जो अभ्यास त्यांनी केलेला आहे तो टाकायला पाहिजे. तो टाकला तर आम्ही काहीतरी लिहू शकतो. तो टाकलाच नाही, तसाच पाठी भरलेली, आम्ही काय लिहिणार तिथे? आणि लिहिलं तरी त्याचा फायदा काय? लिहायलाच जागा नाही. बोला, आत्ताही लिहायची तयारी आमची तुमच्या त्या पाठीवर, पण तुम्ही स्वतः ती पुसली पाहिजे हो. पण तुम्ही पुसतच नाही. आणि म्हणून आपल्याला हा सगळा प्रॉब्लेम होतो. खरा गुरु मिळून देखील आपल्याला ज्ञान होत नाही. याला कारण काय? याला कारण हेच आहे की तुमचा 2 दगडावर पाय आहे, म्हणून ते ज्ञान होत नाही तुम्हाला. मनाचा अनिवार्य मार कोण आहे मनासमोर? मनास पूजी ऐसा थोर, सूर नर असुर देशना. बघा, त्यांनी असुरांना पण छल्लाय, माणसाला पण छल्लाय, देवांना पण, सगळ्यांनाच मनाने छल्लाय. मनाशी मेळवी हातो फळी, ऐसा त्रिलोकी नाही बली. मन कळिकाला त्या आकळी, प्रलय रुद्रा ते गिळी न माखता धाड. मनाशी मिळवी हातोफळी म्हणजे मनाशी 2 हात कोण करणार आहे? मनाशी 2 हात कोणी करू शकत नाही. कारण मन काय करतो? प्रत्येकाला त्रास देण्यासाठी मन हा तयार झालेला आहे. भगवंतांनी हीच परीक्षा तयार केली आहे की प्रत्येकाला मन दिलेलं आहे आणि त्या मनाला आपल्या काबूत ठेवून, आपल्या ताब्यात ठेवून मजपर्यंत कोण येतो हे बघण्यासाठी भगवंतानेच ही रचना केलेली आहे. भगवंतानेच आपल्याला मन दिलेलं आहे. बघूया कोण माझ्यापर्यंत येतो. म्हणजे ही परीक्षाच आहे, लक्षात घ्या. आणि या मनातून गुण निर्माण होतात. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, 3 गुण निर्माण होतात. आणि गुणच माणसाला काय करतात? नाचवतात, जन्माला घालतात. हा 3 गुणांचा खेळ आहे. आणि ते 3 गुण माणसाच्या मनातून निर्माण होतात. आणि गुण जर आपले बाद झाले, म्हणून भगवंत कसा आहे? निर्गुण आहे आणि आपण गुणामध्ये अडकलो आहे. निर्गुण आहे, निराकार आहे. भगवंताला आकार नाही, आपण आकाराची पूजा करतो. मग आपण कितपत आपल्याला यश मिळेल भक्तीतून, हे ज्याचा त्याने विचार करा. पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. गुणच माणसाला त्रास देतात. आणि म्हणून लिहिले सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती मानव. मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती मानव. स्पष्टपणे लिहिलं आहे. पण हे कळतं कोणाला? चिंतन कुठे आहे तुमचा? चिंतन करायला पाहिजे. एका उभेवर 1 तास चिंतन करायला पाहिजे. नवे दिवसभर चिंतन करायला पाहिजे. तरच तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. आणि ज्याला भगवंताचा स्पर्श आहे, ज्याला नामाचा स्पर्श आहे, त्यालाच हे चिंतन जमेल. बाकीचा चिंतन करणारा माणूस कुठे जाईल? तर प्रपंचामध्ये जाईल. तो प्रपंचाकडेच वळेल. आणि प्रपंच काय आहे? प्रपंचच माणसाला त्रासदायक आहे. जसा मन त्रासदायक आहे तसा प्रपंच त्रासदायक आहे. आणि तो प्रपंच नंतर आपल्याला टाकता यायला पाहिजे. काट्यानेच काटा काढावा लागतो. आणि काट्याने काटा काढला आणि तो जो काटा आपण काढला तो टाकून देतो. आणि ज्याने काढला तो पण टाकावा लागेल. नाहीतर तो आपण खिशात ठेवला तर आपल्याला कधी पण टोचू शकतो. तसं मनानेच पुढे दिलं. बघा, वाचा आता, मी सांगतो तुम्हाला. मनाशी मिळवी हातोफळी, ऐसा त्रिलोकी नाही बळी. बघा, असं कोणाचीच ताकद नाही की मनाशी 2 हातांनी मनाला
हरवून टाकणं. मन कळिकाला ते आकळी, कळिकालाला पण ऐकत नाही. प्रलय रुद्रात ते गिळी, किती मोठा प्रलय आला तरी त्याला गिळून टाकतं. न माखता दाढ, बघा जराही त्या मनाच्या दाढेला म्हणजे दातांना, एखादा माणूस बघा दातांनी खातो पण दाताला काहीच लागत नाही, त्याच्या दातालाही पुरत नाही. एखादा वाघ आला की सिंह आला तर त्यांनी जर छोटी शिकार केली तर त्याच्या दाताला पण एक पुरत नाही. तसं मनाच्या एक दाताला पण कलिकाल पुरत नाही असं दिलेलं आहे नाथबाबांनी. नाथांना काय सांगायचं की मनाच्या एका दाढेला पण देव, दानव, मानव, काल, कलिकाल काहीच करू शकत नाही. एवढी मनाची ताकद आहे. सांगायचं काय, एवढी मनाची शक्ती आहे. ऐसा मनाचा आघात भावो, या लागी या ते म्हणजे देव. बघा मनाला देव म्हणायचं म्हणतो. ऐसा मनाचा आघात भावो आणि या लागी या ते म्हणजे देव. मनाचा भयानका भेवो, या लागी भीष्मदेव मना ते म्हणती. बघा भीष्म म्हणतात मनाला, काय म्हणतात, भीष्मदेव म्हणतात. भीष्माने प्रतिज्ञा केली की नाही की उद्या पांडवांचा, सूर्य उगवायच्या आतमध्ये पांडवाचा नाश करून टाकेन पांडवांचा. भीष्माने प्रतिज्ञा केली होती. पण भगवंत जोडले होते आणि भगवंताने युक्ती लढली आणि म्हणून पांडव वाचले. भगवंताने युक्ती काय लढली, द्रौपदी मातेला सांगितलं चल उद्या आपल्याला भीष्माकडे जायचं. सकाळी भीष्म बरोबर बसलेला असतो उपासना करायला, बरोबर देवाला माहीत असतो आणि देव घेऊन जातो कोणाला, द्रौपदी मातेला. आणि बाहेर निघणार तोपर्यंत त्या द्रौपदीला पाठवतो आणि कुठल्याही क्षणाचा विचार न करता तिला वर देऊन टाकतो, सौभाग्यवती भव. बघा म्हणजे भीष्माच्या हातातूनच अंत होणार होता, पण भगवंताने युक्ती लढली आणि द्रौपदी मातेला घेऊन गेल्यानंतर द्रौपदीला बघितल्या त्यांनी काय केलं, फक्त बांगड्यांचा आवाज ऐकल्या त्यांनी काय केलं, बघितलं पण नव्हती तिला, बांगड्या वाजवल्या आणि त्यांनी सौभाग्यवती भाव असा आशीर्वाद दिला. कोणी, भीष्माने, पितामह भीष्माने. आणि त्यांच्याच तोंडातून वधून घेतलं, नाही तर तो काय करणार होता, पांडवांचा निपात करणार होता. असं मनाकडनंच सांगायचं काय, मनच माणसाला काय करतो, अधोगतीला घेऊन जातो आणि मनच माणसाला भगवत स्वरूपाशी एकरूप करतो. अशी मनाची अनावर स्थिती, याशी आकळावयाची सवर्मयुक्ती आचार सांगेन तुम्हाप्रती सावधान स्थिती अवधारा. आता मी तुम्हाला मनाला आकळण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यावर उपाय सांगायला लागला. तर भगवंत उद्धवाला उपाय सांगायला लागला की ह्या मनाला आपण कसा आवरायचा, याच्यासाठी आता भगवंतांनी उपाय सांगितले. आता पुढे उपाय आहे का बरं का. ओळी क्रमांक आपली सुरू होता आता 685. जेवी हिरेने हिरा चिरिजे, तेवी मनेची मन धरिजे, हे ताईची गा लाहिजे. जय गुरुकृपा पाविजे संपूर्ण सोये, जय हिरेने हिरा चिरिजे. म्हणजे काय सांगतात, जेवी काय सांगतात बघ, हिऱ्याने जसा हिरा कापावायचा, हिरा आपल्याला कटिंग करायचा असेल, कापायचा असेल तर हिऱ्यानेच हिरा कापता येतो. जसं लोखंडानेच लोखंड कापता येतो, तसं मनानेच मनाला काय करता येतो, मनानेच मनाला आपल्याला बोध द्यायला पाहिजे. मनाला शिकवण जे आहे ते मनानेच मनाला बोध द्यायला पाहिजे.
मनानेच मनाला शिकवायला पाहिजे, दुसरा कोणी इथं जमत नाही. आणि ते काम कोण करतो तर श्रीगुरु करत असतात. म्हणून मनाला बोध हो, बोध बोध करी तुझी स्वय परब्रह्म ऐसा ध्याता होतो तद्रूप देहाचा निराश करून पाहे ब्रह्मानंद अनुभवणे. बघा म्हणजे काय, मनालाच आपण काय करायचं, आनंद स्वरूप अवस्थेमध्ये घेऊन जायचं. आणि मनालाच आपण सांगायचं की बाबा तूच परब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. तरच आपण ब्रह्मरूप होऊ. एकोहम ते एक तत्व मी आहे, शिवहम ते शिव तत्व मी आहे. जोपर्यंत आपण मनालाच आपण रामरूप करत नाही तोपर्यंत मनच आपल्याला त्रास देणार आहे. दुसरा त्रास देणारा जगामध्ये कोण नाही आपल्याला. कारण संपूर्ण जे काय आहे ते मनाकडेच आहे, सगळं दडलेलं आहे. सगळं जे काय ज्ञान आहे ते आपल्याला अंतर्मुख झाल्यानंतरच त्याची आपल्याला आत्मप्रचिती येते. म्हणून अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले सांगितलंय समर्थ. अंतर्मुख व्हायला पाहिजे. जेवी हिरेने हिरा चिरीजे, एका हिऱ्याचा आपल्याला काय करता येतो, हिऱ्याचे पैलू पाडता येतात आपल्याला. तेची मनेची मन धरीजे, मनानेच मनाला आपल्याला काय करायला पाहिजे, थांबवायला पाहिजे. हेची ताईची गाल आहिजे, जय गुरुकृपा पाहिजे संपूर्ण स्वय. जोपर्यंत आपल्या मनावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत हे ज्ञान, तोपर्यंत आपल्याला मनाला स्थिर करता येत नाही. आणि म्हणून त्याच्या पुढची उभी काय सांगते, मन गुरुकृपेची आंधनी दासी, मन सदा भीतसे सद्गुरुशी, ते ठेविता गुरुचरणापाशी, संतोष दे साधका, दे साधकाशी संतोष. एवढा स्पष्टपणे भगवंतांनी उपाय सांगितला. भगवंतांनी उपाय पण सांगितला की मनाला काय करायला पाहिजे, आपल्या गुरुकृपेची आपल्याला गुरूंची दास्य भक्ती आपल्याला करायला सांगितलंय. गुरुची दास्य भक्ती केली तर गुरुची कृपा होईल. म्हणून सद्गुरु कृपा तीच गुरु केली. बघा, जेणे ज्ञानदृष्टी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरे. द्वैतातून आपल्याला अद्वैत ज्ञानाकडे नेणारा श्री गुरु मिळाला पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, सद्गुरु कृपा तीच गुरु किल्ली. बघा, गुरुकृपा हीच गुरु किल्ली आहे. जेणे ज्ञान दृष्टी प्रकाशली, आपल्याकडे ज्ञानाचा प्रकाश पाडणारा श्री गुरु आपल्या जीवनात यायला पाहिजे. द्वैत कपाटे उघडले एक सरे, म्हणजे आपण देव वेगळा ना आपण वेगळा समजत होतो. हॅलो, आपण देव वेगळा ना आपण वेगळा समजत होतो ना. म्हणून आपल्याकडे दोन भाव तयार होतात. ज्यावेळेला आपण द्वैत भाव धरतो त्यावेळेला आपलं मन बाहेर पडतो. आणि ज्यावेळेला आपण एका आत्मस्वरूपावर आरूढ होतो, एका आत्मबोधावर आरूढ होतो, जेव्हा आपण नामावर आरूढ होतो, जेव्हा आपण महावाक्यावर आरूढ होतो, तेव्हा आपला एकच भाव तयार होतो, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. एवढा सोपा उपाय सांगितलेला आहे. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, पण लोकांना हे कळत नाही. का कळत नाही तर ते अभ्यास करत नाही. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे. अर्जुना तुला अभ्यास करून, अभ्यास म्हणजे काय, ध्यान करूनच तुला आपल्या आत्मतत्वावर आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावं लागेल, तरच हे आपल्याला ज्ञान कळेल. म्हणून थोडं काय होईना आहे, पण आपल्याला ध्यान करावं लागेल. या 8 प्रहारा माझारी मोटके निमेष बरे देत जाई, मग जे जे निमिष देखेल माझे सुख, तेथे आरोजक विषय घेईल. शरद ऋतू रिघे मग सरिता ओटू लागे, तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचून, तैसे भोगातून निघता चित्त मजमाजी रेगता, हालू पंडू सुता मीच होशी. काय सांगितलंय, स्पष्टपणे सांगितलंय. तैसे भोगातून निघता चित्त मजमाजी रिगता,
हळूहळू पंडूस होता मीच होते. अरे अर्जुना, तू देव होशील, देव. आणि देव होणं हेच भक्ती खरी आहे. बाकी आपण अद्वैत सिद्धांत आपण घेतला पाहिजे. द्वैत भावामध्ये आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येणार नाही, म्हणून आपण अद्वैत सिद्धांताकडे जायला पाहिजे. आपणच परब्रह्म आहोत. आपला दोन भाव ज्या वेळेला जाईल, हळूहळू पंडूस होता मीच होई म्हणजे काय, मीच होशी म्हणजे काय, तुझा दोन भाव निघून जाईल आणि तू देव होशील अर्जुन, देव. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळते. अर्जुना, तू अभ्यास करूनच मला भेट. म्हणजे ध्यानाच्या योगातूनच आपल्याला ज्ञान प्राप्त होतो. ध्यानाच्या योगातूनच आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल. पुण्य होऊन जायचे, शशीबिंब दिसेन दिसे, हरपत ऐसे नाहीच होय, तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. बघा, प्रपंचातून चित्त काढून आपल्याला एका आत्मतत्वाकडे आणावं लागेल. हा भक्तियोग म्हणजे हाच एक जाणीजे, येणेन काही निपजे ऐसे नाही, याला भक्तियोग म्हणतात. आणि ती भक्ती आपल्याला जमली पाहिजे. 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगामध्ये 20च्या 20 श्लोक कसे आहेत, भगवंताने कशी भक्ती करायची ती दिलेली आहे. ज्ञानेश्वरी वाचा. मन गुरुकृपेच्या अंधने दासी, मन सदा भीतसे सद्गुरुशी, सद्गुरूंनाच मन घाबरतो. ते ठेविता सद्गुरु चरणापाशी, दे साधकाशी संतोष समाधान सुख. किंबहुना सोय जीवात्मया लाह्य, तेथ जे होय तया नाव सुख. ज्ञानवरा सांगतात, ऐशी अवस्था न जोडता पार्था, जे जिजे तेची सर्वता दुःख. दुःख कशाला म्हणतात आणि सुख कशाला म्हणतात. किंबहुना सोय जीवात्मया लाह्य, तेथ जे होय तया नाम सुख. त्याला सुख म्हणतात. जीवाची आणि परमात्म्याची, जीवाची आणि आत्म्याची, जीवाची आणि शिवाची भेट झाल्यानंतर जी अवस्था होते त्या अवस्थेला सुख म्हणतात. आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था, जीवाशिवाचा ऐक्य होत नाही तोपर्यंत जी अवस्था, जी मनाची अवस्था आहे, जी अंतःकरणाची अवस्था आहे, जे जिजे ते सर्वथा दुःख, ते सगळं दुःखच हे म्हणतात. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे, तर जीवशिवाची भेट करून घ्यायला पाहिजे. ह्याच बरं का, ह्याच देही याच डोळा, भोगीन माझ्या मुक्तीचा सोळा. आपल्याला तुका म्हणे मुक्ती परलेली नवरी, एवढी तुकोबारांची अवस्था होते. आपली पण तीच अवस्था व्हायला पाहिजे. आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्याला जीव शिवायचं ऐक्य कसं होतं ते आपल्या श्रीगुरूंकडून समजून घ्या. ज्याचं झालं नसेल त्यांनी समजून घ्या, आणि तसा गुरु केला नसेल तर तसा गुरु करा, जीव शिवचा ऐक्य करणारा. कारण समर्थांनी लिहिले, जीव शिव ऐक्य करीत तो सद्गुरू. किंवा आपल्याला भागवतामध्ये भागवतामध्ये आपल्याला भगवंत सांगतो, मंत्रतंत्र उपदेशिते असे गुरु आहेत, घरोघरी गुरु आहेत आहे ते, परंतु शिष्य असे मेळवी सद्वस्तु ते, त्याशी श्रीकृष्ण सद्गुरु मानी. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आहे ते, शिष्य असं मेळवी सद्वस्तु ते, म्हणजे शिष्याची आणि सद्वस्तूची म्हणजे जीवाची आणि शिवाची जो भेट करून देतो त्यालाच श्रीकृष्णाने, त्याच गुरुला श्रीकृष्णाने श्रीगुरु माना, असं स्पष्टपणे या एकनाथी भागवतामध्ये लिहिलेलं आहे. मग तुमच्या गुरुने तुमच्या जीवशिवाचा ऐक्य करून दिला नसेल तर त्याला आपण गुरु म्हणावं का, असं कृष्ण परमात्म्याने सांगितलं बरं का, आम्ही नाही सांगितलं आहे. भगवंताने स्वतः सांगितलं आहे गीतेमध्ये, या एकनाथी भागवतामध्ये. मंत्रतंत्र उपदेशिती ऐसे घरोघरी गुरु आहेत आहे ते, परी शिष्यास मिळवे साधू असतो ते, त्याशी सद्गुरू श्रीकृष्ण माने, त्यालाच सद्गुरू माना असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. या मनाची एक उत्तम गती बघा, मनाला एक उत्तम गती आहे. आणि ती कोणती गती आहे, जरी स्वये लागले परमार्थी, तरी दासी करिचारी मुक्ती, ते बांधून हाती परब्रह्म. या मनाला अशी एक उत्तम प्रकारे या मनाची ठेवण आहे की जर ते भक्तीला लागलं तर, आणि ते भक्ती मार्गाला लागलं
आणि त्या मनाचा दृढ विश्वास जर झाला श्रीगुरूंच्या चरणावर, तर ते चारही मुक्ती मिळून परब्रह्माला प्राप्त करतात, देवाला प्राप्त करून घेतो हा मन. हा मनाची एवढी शक्ती आहे, त्या मनाची एवढी शक्ती आहे. तोच मन जर आपण श्रीगुरूंच्या चरणावर ठेवला तर आपल्याला सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि सायुज्य मुक्तीच्या पलीकडे परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माची प्राप्ती पण आपल्याला करून देऊ शकतो असं भगवंत इथे सांगतो. मनाचे द्योतक, मनची मनाचे साधक, मनची मनाचे बाधक, मनची घातक मनाशी. बघा भगवंत सांगतो शेवटीला, मनच मनाचे द्योतक आहे. मनच मनाला प्रकाशित करतो, मनची मनाचे साधक, आणि मनच काय करतो, माणसाला साधनेला लावतो, भगवत तत्वाकडे घेऊन जातो. मनची मनाचे बाधक, आणि मनच माणसाला बाधक आहे हो. आणि मनची घातक मनाशी, आणि मनच काय करतो, माणसाचा घात करतो. म्हणून मनाला एक उपाय सांगितलाय. काय सांगितलंय मनाला, की गुरूंच्या चरणावर ठेवून जर आपण मनाला जर गुरूंच्या चरणाला आपण वाहून टाकलं तरच आपल्याला हा मन काय करेल, परब्रह्म तत्वाची प्राप्ती करून देईल, परब्रह्म स्वरूप आपल्याला बनवेल, देवच बनवेल आपल्याला. एवढी मनाची ताकद आहे, मनाची शक्ती एवढी आहे की तो ब्रह्मांडाला काय करेल, उलटा पलटा करू शकतो. पण तोच मन जर एका गुरुभक्तीमध्ये जर भगवंताच्या भक्तीला लागला आणि श्रीगुरूंच्या चरणावर ठेवून मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणे सद्गुरु स्मरण अनुभवी एकाग्र अंतःकरण करा, गुरुची मूर्ती समोर ठेवा, गुरुच्या चरणावर आपला मन ठेवा. मग तेथे आपण ज्ञानवरा सांगतात 6व्या अध्यायामध्ये, मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणे सद्गुरु स्मरण अनुभवी विषयांचा विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडी हृदयामध्ये. बघा अनुभव आपल्याला आणून देणारा मनच आहे, एवढी मनाची शक्ती आहे. आणि त्या मनाला आपण रामरूप करायला पाहिजे आणि श्रीगुरूंच्या चरणावर ठेवून आपण सातत्याने श्रीगुरूंच्या चरणावर मनाला ठेवून आपण काय करायला पाहिजे, सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर श्रीगुरूंचं मूर्ती समोर ठेवा, त्यांच्या चरणावर डोकं ठेवा, त्यांच्या पायाची पूजा करा, मानस पूजा करा, पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करा, दत्त महाराजांच्या मूर्तीची पूजा करा, आपल्या सद्गुरू समोरांना मानस पूजा करा आणि आईवडिलांचं चरण आठवा, कुलदेवतेचं चरण आठवा आणि भगवंताचं नाम घ्यायला ध्यानाला बसा. श्रीगुरूंच्या चरणावर आपला मन ठेवा आणि ध्यान करा. आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, कारण हे आम्ही सांगत नाही, हे संतांनी सांगितले आहे आपल्याला. आत्ताच नाथबाबांनी पण ते सांगितलं की ते ठेविता सद्गुरू चरणापाशी दे साधकाशी संतोष. ज्ञानवराय पण तेच सांगतात. मग ते आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरू स्मरण अनुभवी अनुभव घ्यायला सांगितले आपल्याला. काय सांगितलंय, अनुभव सांगितले आणि अनुभव आपल्याला येणारच 100%. आपण अशी जर सातत्याने जर भगवंताचं त्या श्रीगुरूंच्या चरणावर ठेवून आपलं मन जर आपण साधना केली तर आपल्याला 100% परब्रह्म तत्वाची अनुभूती आपल्याला येईल. आणि आपण तुकाराम महाराज बोलले की नाही, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो, तशी आपली अवस्था आपणच परब्रह्म स्वरूपच आहोत, पण त्याची आपल्याला अनुभूती येणार आहे. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा ह्यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर